तर वॉटर पॅरामीटर सेट झाल्यानंतर, चेक सर्व झाल्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तो म्हणजे सर्वांचा आवडता प्रश्न, लाडका प्रश्न असा मी बोलेन त्या प्रश्नाला, की बायोफ्लॉक टँक कन्स्ट्रक्शनचा कॉस्टिंग आपल्याला किती पडते. ओके, तर कन्स्ट्रक्शनसाठी सर्वात पहिलं ॲक्च्युली आपल्याला गरजेचं आहे की आपल्याकडे जागा किती आहे. ओके, 1 गुंठा, 2 गुंठा, 3 गुंठा, सुरुवात करायला खूप जागा होते. ओके, मग त्या जागेनुसार आपण आपल्या टाकीचा व्हॉल्यूम ठरवू शकतो. ओके, तर आपण 2 टाक्यांचं आपण कन्स्ट्रक्शन कॉस्टिंग बघणार आहोत. ओके, आणि त्यानुसार मग तुम्ही मल्टिप्लाय करू शकता. ओके, तर साधारणतः जी 10,000 लिटरची जी टाकी असते, 4 डायामीटरची जी टाकी असते, ओके, टार्पोलिन. ओके, त्याचा टार्पोलिन बाईंग खरेदी जी पडते आपल्याला, ती एक टाकी आपल्याला खरेदी पडते 9,500 रुपयाला. ओके, 4 डायमीटर 10,000 लिटरची टाकी आपल्याला पडते 9,500 रुपयाला. त्यानं मग असं तुम्ही मल्टिप्लाय करा. जर तुम्ही 10,000 टाक्यांची जर तुम्ही सेटअप करणार असाल तर 9,500 गुणिले तुम्हाला जेवढे लावायचे आहेत, 4 टाक्या, 5 टाक्या, 10 टाक्या, तर तसं तुम्ही ते मल्टिप्लाय करू शकता. त्याच्यानंतर येतं 30,000 लिटरची टाकी, जी 6 डायामीटरची टाकी असते. ओके, तिचं बाईंग, टार्पोलिन बाईंगचं कॉस्टिंग आपल्याला पडतं जवळजवळ एक 16,000च्या आसपास आपल्याला त्याचं खरेदी पडते, म्हणजे इन्क्लुडिंग GST सहित. ओके, मग तुम्ही सेम तुमची 16,500 गुणिले तुम्हाला जेवढे टाक्या लावायचे असतील ते तुम्ही मल्टिप्लाय करू शकता. ओके, तर हे झालं आपलं टार्पोलिन ची खरेदी. ओके, जसं मी सांगितलं की 4 डायामीटरची टाकी ही तुम्हाला पडते 9,500 रुपयाला. तसंच 30,000 लिटरची टाकी तुम्हाला पडते 16,000 रुपये, त्याची खरेदी व्हॅल्यू तुम्हाला पडते. ओके, त्यानंतर ह्या टाकीला लागणारं मेश, जी जाळी असते, ओके, त्या जाळीचं बाईंग कॉस्टिंग ही जवळजवळ 3,000 रुपये ही आपल्याला पडते. ओके, आता ह्याच्यावरती पाठीपुढे होऊ शकतं, तुमचं मार्केट रेटवर तुमच्या जशा प्रकारे भेटेल तर रेट थोडा पाठीपुढे होऊ शकतो, आणि आपली ओव्हरऑल जी काही कॉस्टिंग असेल त्यामध्ये नक्कीच पाठीपुढे होणार आहोत. ओके, तर काही लोक लोकल स्टोअरमधून सामान घेतील, काही लोक होलसेलमधून सामान घेतील, काही लोक ऑनलाईनमधून सामान घेतील, त्यामुळे कॉस्टिंगमध्ये हे फरक होणारच आहे. पण मी तुम्हाला इथे सांगायचा प्रयत्न करणार की जवळजवळ आपल्याला काय काय इक्विपमेंट लागतात. ओके, एक टँक सेटअप करण्यासाठी. ओके, तर तुम्हाला एवढं तर कळालं असेल की टार्पोलिनचा खरेदी व्हॅल्यू किती आहे. 10,000 लिटरचा आपल्याला पडते 9,500, आणि 30,000 लिटरचा आपल्याला पडते 16,000मध्ये. त्यानंतर ह्या लागणारं जे टार्पोलिन आहे ते आपल्याला पडतं 3,000 रुपये. ओके, म्हणजे 30,000 लिटरची टाकी आणि मेश आपल्याला खरेदी करायचं झालं तर ती आपल्याला पडते 19,000पर्यंत. ओके, खरेदी. आणि 4 डायामीटरची टाकीचं आपल्याला 9,500 प्लस हे 3,000, म्हणजे एक जवळजवळ 12,500 रुपये आपल्याला खरेदी पडते 10,000 लिटर टाकीची. हे तुम्ही पुढे मग मल्टिप्लाय करा तुम्हाला जेवढ्या टाक्या लावायच्या असतील त्याच्या. ओके, त्यानंतर ह्या टाक्यांना इन्स्टॉलेशन करण्यासाठी आपल्याला बांधकामाची गरज असते. बेस लागतो एक आपल्याला सर्कल खाली बनवायला. ओके, आमच्या कोकणात चिरे भेटतात, पुणा, सातारा, कोल्हापूर या साईडला वीट भेटते. ओके, जनरली एक वीट मला वाटते 5 रुपये 8 रुपये तुमच्या इकडे भेटत असेल. आमची इथे एक चिरा 25 रुपये, म्हणजे 20 ते 25च्या दरम्यान आपल्याला भेटतो. ओके, तर साधारणतः 30,000 लिटरच्या टाकीला 51 चिरे बसतात. ओके, 30,000 लिटरच्या टाकीला 51 चिरे बसतात. तर गुणिले 25 तुम्हाला जी निघेल तुमचं ते चिरे खरेदीची तुम्हाला व्हॅल्यू भेटेल. ओके, आणि जर तुमची 10,000 लिटरची टाकी असेल तर तुम्हाला साधारणतः 35 ते 40 चिरे तुम्हाला बसतील. ओके, हे झालं आपलं बेसिक फाउंडेशनचं आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला लागतं एक ड्रेनेज पाईप लागतो, आपल्याला 4 इंचीचा ड्रेनेज पाईप लागतो. ओके, तो साधारणतः जवळजवळ आपल्याला एक 20-25 फूट लागतो. सॉरी, 20-25 फूट पण नाही लागणार, एक साधारणतः 10-12 फूट आपल्याला तो पाईप लागतो 4 इंचीचा. ओके, तर 4 इंची पाईपाला आपल्याला लागतो एल्बो लागतो, त्याला एक टी लागतो जो आपल्याला ओव्हरफ्लोसाठी आपण त्याला काढतो, आणि सर्वात शेवटी जिथे ड्रेनेजचा जो एंड असतो तिथे आपल्याला एक वॉल लागतो. ओके, म्हणजे जेणेकरून पाणी सप्लाय आपल्याला ओपन करायला आणि बंद करायला. तर हे एक झालं आपल्या ड्रेनेजचा खर्च.
त्याच्यानंतर मेश जी आहे, जी आपली जाळी असते लोखंडाची, ओके, तिला उभी करण्यासाठी, ओके, तिला जो सर्कल बनवण्यासाठी आपल्याला आणि त्याला सपोर्ट देण्यासाठी आपल्याला त्याला वेल्डिंग करावी लागते. ओके, तर वेल्डिंग करण्यासाठी आपल्याला जी टॉप एज असतो, ओके, टॉप एज असतो जो टाकीचा, त्या टाकीला आपल्याला अर्धा इंचाची किंवा 1 इंचाची पट्टी आपल्याला पूर्ण सर्कलला ती फिरवून वेल्डिंग करून घ्यावी लागते. प्लस तीच रिंग तसंच वेल्डिंग आपल्याला बॉटमलासुद्धा करावी लागते. ओके, त्यानंतर जी आपली जाळी असते, ओके, त्या जाळीला आपल्याला व्हर्टिकली म्हणजे उभ्या रेषांमध्ये आपल्याला सपोर्ट द्यावा लागतो. ओके, तो साधारणतः एक आपल्याला प्रत्येक 3 ते 4 फुटाच्या डिस्टन्सने आपल्याला ते वेल्डिंग ती करावी लागते. ओके, तर साधारणतः हे जे सामान आहे आणि वेल्डिंग कॉस्ट, ओके, जवळजवळ आपल्याला एक 3 ते 4,000 रुपयापर्यंत आपल्याला जाते. आता हे आपल्या मार्केट रेटवरती डेफिनेटली डिपेंड आहे की आपल्याला ती कॉस्टिंग काय पडते. पण तुम्हाला मी नॉर्मल एक बेसिक सांगितलं की आपल्याला कुठल्या कुठल्या रिक्वायरमेंटची आपल्याला गरज आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला लागतं त्यानंतर आपल्याला लागतं कलर. ओके, आपलं ऑइल पेंट कलर लागतो, जो आपल्याला मेशला कलर करावा लागतं. कारण पावसाच्या पाण्यामध्ये किंवा काही ठिकाणी हे असतं, खारे वारे समुद्राजवळ वाहत असतात. ओके, तर त्यापासून आपली जी मेश, जी लोखंडाची जाळी आहे ती खराब होऊ नये म्हणून आपण त्याला आपल्याला पेंट करावं लागतं. ओके, तर हा एक आपला खर्च आला. तर तो डब्बा एक साधारणतः 500 रुपये 200 रुपये असा काहीतरी किलो असेल आपल्या इथे. तर तो तुमच्याप्रमाणे तुम्ही ॲड करू शकता. ओके, त्यानंतर हे झालं आपलं बेसिकली कन्स्ट्रक्शन कॉस्ट, म्हणजे आपली टाकी इथे आपली ही उभी राहते. ओके, आणि त्यात अजून एक राहिलं की जे आपण फाउंडेशन करणार, ओके, त्याच्यासाठी लागणारा लेबर चार्जेस हे पण तुम्हाला ॲड करावं लागेल. ओके, तर इथे आपण काय काय गोष्टी बघितल्या आपण, एक आपण टार्पोलिन बघितला, दुसरा आपण मेश बघितला, तिसरा आपण चिरे किंवा वीड बघितलं, आणि त्यानंतर आपण मेशला लागणारं सपोर्ट बघितला. ओके, म्हणजे लोखंड लागणार, त्यानंतर बेसिक फाउंडेशन करायला जे माणसं लागतात त्यांचा लेबर कॉस्ट, हा सर्व इन्क्लुडिंग करून हा तुमच्या टाकी ही तुमची उभी होऊन जाते. ओके, तर हा आपला कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे. ओके, आता हे कन्स्ट्रक्शन कॉस्ट झाल्यानंतर आपल्याला जी गरज लागते ती लागते आपल्याला वरती शेडिंगची. ओके, आता शेडिंग तुम्ही ग्रीन नेटने पण करू शकता किंवा प्लास्टिकची जी टार्पोलिन जी आपली असते ट्रान्सपरंट, ओके, तीसुद्धा तुम्ही शेडिंग करू शकता. शक्यतो जर तुम्ही प्लास्टिक लावत असाल तर व्हाईट कलरचंच प्लास्टिक तुम्ही लावा, कारण बायोफ्लॉकमध्ये सूर्याचा प्रकाश हा महत्त्वाचा असतो. ओके, मग भले तो थोडा भेटून दे चालेल, पण तो गरजेचा आपल्याला असतो. ओके, त्यामुळे तुम्ही ग्रीन नेटसुद्धा लावू शकता किंवा प्लास्टिक टार्पोलिनसुद्धा तुम्ही लावू शकता. आता ग्रीन नेट बघायला गेलो तर ग्रीन नेटचे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे पर्सेंटेज आहेत. काही ग्रीन नेट 50% आहेत, काही ग्रीन नेट 75% आहेत, काही ग्रीन नेट 95% आहेत. ओके, 50%मध्ये कसं असते की आपल्याला बाहेरचा माणूस आपल्याला दिसतो, 75%मध्ये थोडंसं व्हिजिबिलिटी कमी होते, आणि 95%मध्ये एकदमच कमी होते. ओके, तर आपल्याला ते डिसाईड करून आपला शेड नेट लावायची आहे. ओके, आणि ह्याची प्राईस पण कशी असते त्यांच्या पर्सेंटेजवरती डिपेंड असते. 50%वाला ग्रीन नेट हा आपल्याला पडतो 50 रुपये पर स्क्वेअर फीट. त्यानंतर आपल्याला 75%वाला भेटतो आपला 75 रुपीज पर स्क्वेअर मीटर, आणि 95वाला आपल्याला भेटतो 95 रुपीज पर स्क्वेअर मीटर. ओके, तर हे ह्याचे असे रेट आहेत. त्याच्यानंतर त्यानंतर आपल्याला हे ग्रीन शेड उभे करायला लागणारा कॉस्टिंग. ओके, म्हणजे तुम्ही एकतर कसं करू शकता, तुम्ही एकतर पूर्ण फ्लॅट बांधकाम करू शकता मंडपासारखं. ओके, त्यानंतर किंवा तुम्ही माझ्यासारखं बांधकाम तुम्ही करू शकता, जे मी व्हिडिओमध्ये केलेलं आहे ट्रायंगल बेसमध्ये. ओके, तर त्याला लागणारा खर्च हा तुम्हाला जोडावा लागेल. ओके, मग तुम्ही ते बांबूंचं करा, GI पाईपचा करा, इट्स अप टू यू, म्हणजे आपण कसं करू त्याच्यावरती ते डिपेंड असतं. ओके, तर हे बेसिक हे कन्स्ट्रक्शन कॉस्ट आपल्याला हे इथे लागते. त्याच्यानंतर आपल्याला लागते एक अर्धा इंचाची जाळी तोटी लागते, ट्यूब लागते अर्धा इंचाची, जिचं बंडल जनरली एक 500 रुपये चा बंडल भेटतो, 30 मीटरचा तो बंडल असतो. ओके, तोटी, ओके, जी आपण नळाला आपण लावतो, तोटी ज्यातून आपण पाणी ट्रान्सफर करतो दुसरीकडे,
ती तोटी आपल्याला एक बंडल लागणार. आता हा बंडल कशासाठी? ओके, तर आपल्या टाकीला जेव्हा आपण वेल्डिंग करतो, ओके, टॉप एजने, वरच्या एजने जेव्हा बंडल करतो, वेल्डिंग करतो, ओके, तर त्या वेल्डिंगमध्ये आपण टार्पोलिन टाकायच्या अगोदर आपल्याला ती तोटी तिथे लावायची असते. मधून तिला कट करायचं आणि तिकडे ती फिरवत जायची, पूर्ण सर्कल तो आपल्याला फिरवावा लागेल. ओके, आता हे कशासाठी? तर कसं असते की वेल्डिंग केल्यानंतर वेल्डिंगचे काही छोटे असे पार्टिकल्स राहतात. ओके, जेणेकरून आपलं टार्पोलिन फाटायचे चान्सेस जास्त असतात. ओके, आणि प्लस कसं असते की आपल्याकडे आपण जेव्हा फार्म सेटअप करतो तर आपल्याकडे व्हिजिट करायला खूप काही लोकं येतात. ओके, तर व्हिजिट करणाऱ्या लोकांना आपण अडवू शकत नाही. ओके, आपण त्यांना इन्स्ट्रक्शन देऊ शकतो की बाबा तुम्ही थोडंसं लांब राहून तुम्ही बघा, प्रेशर नका टाकू. ओके, पण जर आपलं लक्ष नसेलच तर काही लोकं कशी अशी टाकीवरती जोर देऊन आपले उभे राहतात, काही लोकं पाय देऊन उभे राहतात, काही लोकं एकदम असंच वाकून बघतात. ओके, तर हे सर्व प्रकार लोकं करतात, ते आपण अवॉइड करू शकत नाही. तर त्याच्यापासून आपल्या टार्पोलिनचं प्रोटेक्शन करण्यासाठी, ओके, आपण ती ट्यूब आपण आपल्या टाकीच्या भोवती आपण तिला फिरवतो. तर तो एक कॉस्टिंग झाला तुमचा. त्याच्यानंतर तुम्हाला लागणारी वायर. ओके, आता वायर तुम्हाला किती मीटर लागेल हे तुमच्या फार्मच्या लोकेशनवरती डिपेंड आहे की तुमचा इलेक्ट्रिसिटीचा बोर्ड किती लांब आहे, किती जवळ आहे, त्या मीटर तुम्हाला ती वायर लागेल. त्यानंतर तुम्हाला एक बल्ब लागेल. ओके, बल्ब ह्याच्यासाठी की तो टेम्परेचरसुद्धा कंट्रोल करतो. रात्रीचं चांगलं आहे, म्हणजे प्रकाश जेवढा आपल्याला दिसेल तेवढं चांगलं आहे. तर आपल्याला बल्बसुद्धा लागेल. ओके, तर हे सर्व आपलं कन्स्ट्रक्शन कॉस्टिंगमध्ये येते. ओके, त्याच्यानंतर आपल्याला जे ऑनगोईंग जे लागतं इक्विपमेंट, तर तो आहे आपला एरिएशन पंप. ओके, एरिएशन पंपमध्ये खूप सारी प्रकारचे आहेत. ओके, वेगवेगळ्या कंपनी त्याच्यामध्ये आहेत. ओके, तर जनरली HJB कंपनीचेच आपण पंप घेऊया, कारण ह्या पंपाचं प्रेशर खूप चांगलं आहे, ड्युरेबिलिटी चांगली आहे यांची, चांगलं ते काम करतात ते. ओके, तर हा जो पंप आहे HJB 200 आणि 280 हे असे पंप तुम्ही घ्यायचे. ओके, ह्या पंपांची मार्केट प्राईस जी आहे ॲमेझॉनवरती किंवा इंडिया मार्टवरती ही थोडी वेगवेगळी आहे, पण जनरली 15,000 ते 20,000 च्या आसपास यांची रेंज आहे. याच्यापेक्षा जास्त रेंजवाले आपण घेऊन काय अर्थ नाही आहे. ओके, त्याच्यानंतर आता ही जो एअर पंप आहे हा आपल्याला जनरली एक एक्स्ट्रा नेहमी बॅकअप घेऊन ठेवायचा, कारण एमर्जन्सीमध्ये समजा काही पंप खराब झाला, ओके, काही प्रॉब्लेम्स आले, देव ना करो की काही प्रॉब्लेम आले येऊन दे, पण समजा जर आले तर आपल्याला एक बॅकअपसाठी आपल्याला तो एक पंप ठेवावाच लागेल. तर ती कॉस्टिंग तुम्हाला ॲड करावी लागेल. आता त्यानंतर येतो रिंग ब्लोअर. ओके, सुरुवातीला आपण 2 टाक्या लावणार, 4 टाक्या लावणार, 5 टाक्या लावणार, तर त्यासाठी रिंग ब्लोअर कामाचा नाही आहे. ओके, का? कारण रिंग ब्लोअरचं प्रेशर हे खूप एकदम जोरात असतं प्रेशर. ओके, आणि तो प्रेशर मशीन कंट्रोल करू शकत नाही. मशीनवरती उलटा प्रेशर येते, मशीन हीट होते. ओके, आणि मशीन खराब व्हायचे चान्सेस जास्त असतात. ओके, आता ह्याचं पण सोल्युशन्स आहे. ओके, जर मशीन हीट होत असेल तर आपल्याला काय करावं लागेल हे सुद्धा सोल्युशन आहे, नाही असं नाही आहे. पण जनरली आपण जर 2-3 टाक्या लावणार असो तर आपण शक्यतो एअर पंपकडे जावं, आणि मोठा सेटअप असेल तर आपण रिंग ब्लोअरकडे जायचं. तो एक खर्च आहे. ओके, त्यानंतर ऑक्सिजनसाठी आपल्याला लागणार आहे पाईप. ओके, जे सिलिकॉन्स पाईप असतात आपण फिश टँकमध्ये बघतो. ओके, त्या प्रकारचे पाईप. ओके, तर त्या प्रकारचा आपल्याला एक बंडल लागतो पूर्ण 30 मीटरचा एक बंडल असतो. तो एक बंडल आपल्याला एका टाकीसाठी सफिशियंट असतो. ओके, आणि त्याची मार्केट प्राईस जी आहे ती 500 रुपयापासून 1000पर्यंत त्याची प्राईज आहे. ओके, तुम्ही जर मुंबई जवळचेच असाल, पुणा कोल्हापूर पुणा सातारा वगैरे असे असाल, किंवा तुमचं कोणी रिलेटिव्स मुंबईमध्ये असेल तर प्रॉफिट मार्केटला खूप स्वस्तामध्ये हे भेटतं. ओके, जे सिलिकॉन ट्यूब आहे तर ती. ओके, तर सिलिकॉन ट्यूब तुमच्या एका कॉस्टिंगमध्ये ॲड झाली. ओके, मग तुम्ही ते मल्टीब्रँड तुम्हाला जेवढे टाकी लावायचे असतात त्यात तुम्ही लावू शकता. त्याच्यानंतर येतो आपला एअर स्टोन. ओके, ज्यातून आपल्या हवा बाहेर येते, बुडबुड्यांच्या स्वरूपामध्ये बाहेर, त्याला आपण एअर स्टोन बोलतो. ओके, आता ह्या एअर स्टोनमध्ये पण खूप काही साईजेस आहेत. छोटी साईज,
1 इंचाची साईज, 2 इंचाची साईज, 3 इंच, 4 इंचाची साईज आणि 9 इंचाची साईज. ओके, तर जनरली आपण जेवढी मोठं घेऊ 4 इंच, 9 इंच, हे आपल्यासाठी खूप चांगलं आहे. ओके, का? कारण आपल्या टाकीची हाईट ही 1 मीटर डेप्थ असते. ओके, 1 मीटरची हाईट असते. तर बॉटमपासून वरती टॉपपर्यंत तो सप्लाय आला पाहिजे. ओके, तर त्यासाठी एअरस्टोन हे जेवढे मोठे असतील तेवढं खूप चांगलं आहे. आणि जनरली आपल्याला एका टाकीसाठी एका टाकीमधून 24 कनेक्शन आपल्याला द्यायचे असतात एअरस्टोनचे. ओके, 24पैकी आपल्याला 2 कनेक्शन आपल्याला बंद करून ठेवायचे, कारण जेणेकरून आपल्या मशीनचा प्रेशर चांगला भेटेल. तर एका टाकीला जवळजवळ 20 ते 22 आपल्याला एअरस्टोन लागतात. तर ते तुम्ही मल्टिप्लाइड करा. ओके, एक 4 इंचीचा एअरस्टोन किंवा 9 इंचचा एअरस्टोन याची मार्केट प्राईस मला वाटते ₹70, ₹90 अशी काहीतरी आहे. जर तुम्ही होलसेलमधून घ्याल तर थोडी अजून कमी होऊन जाते त्याची प्राईस. ओके, त्याच्यानंतर आपल्याला जो लागतो एअरस्टोन झाल्यानंतर आपल्याला लागते आपल्याला, हे तर झालं आपलं टाकीच्या संदर्भात. ओके, त्याच्यानंतर आपल्याला जे रिक्वायरमेंट आहे, ओके, ती रिक्वायरमेंट आपल्याला आहे वॉटर. त्यानंतर आपल्याला जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट आपल्याला आहे वॉटर टेस्टिंग किटची. ओके, तुम्हाला डेली तुम्हाला वॉटर टेस्टिंग करावं लागणार. तुमच्या पाण्याचा अमोनिया किती आहे, ऑक्सिजन किती आहे, TDS किती आहे, सॅलिनिटी किती आहे, हे तुम्हाला डे बाय डे तुम्हाला हे चेक करावंच लागणार. ओके, तर जनरली हे सर्व टेस्टिंग जी किट आहेत त्यांची सर्वसाधारणपणे आपण जर मार्केट प्राईस पकडली ह्या सर्व टेस्टिंग किटच्या, तर एक 6,000च्या आसपास तुम्हाला ते जाते. ओके, आणि जनरली त्याच्यामध्ये 255 किंवा 300 अशा आपण टेस्ट करू शकतो. ओके, तर एक जो हा टेस्टिंग किट जो असतो तो साधारणतः आपल्याला एक 6 ते 7 महिने आपल्याला तो टेस्टिंग किट जातो. त्यामुळे जास्त खर्च नाही आहे, वन टाईम ही इन्व्हेस्टमेंट आहे. ओके, तर तोसुद्धा आपण आपल्या कॉस्टिंगमध्ये आपल्याला ॲड करावा लागतो. ओके, त्याच्यानंतर जी रिक्वायरमेंट आहे वॉटर पॅरामीटर, बायोफ्लॉकचं पाणी बनवण्यासाठी जी पावडर लागते, ओके, जे लिक्विड लागतं. ओके, तर ह्या सर्वांचं जे एकत्रित जो खर्च येतो, म्हणजे उदाहरणार्थ प्रोबायोटिक आहे, उदाहरणार्थ आपल्याकडे CaCO3 आहे, मोलॅसिस आहे, सॉल्ट आहे. तर ह्या सर्वांचा सर्वसाधारण खर्च जो आहे तो आपल्याला एक 4 ते 5,000च्या आसपास आपल्याला तो आपल्याला जातो, 4 ते 5,000पर्यंत खर्च. ओके, तर हे अशा प्रकारे हे सर्व आपल्याला खर्च आपल्याला लागतात. ओके, तर हे सर्व खर्च पकडून बेसिक कॉस्ट, ओके, म्हणजे एक टाकी आपली प्रॉपर उभी राहीपर्यंत. ओके, मग जिच्यामध्ये तुमचं टार्पोलिन आलं, तुमचं मेश आलं, तुमचं ऑक्सिजनची मशीन आली, तुमचे सिलिकॉन पाईप्स आले, तुमचे एअरस्टोन आले, तुमचं वेल्डिंग म्हणजे सिव्हिल कन्स्ट्रक्शन कॉस्ट, ज्यामुळे तुमचं चिऱ्यांची कॉस्टिंग आली, ज्यामुळे तुमचं काय बोलतो आपण वेल्डिंग कॉस्टिंग आली, शेडिंग आली, शेडिंगला लागणारे पाईप वगैरे, हे सर्व कॉस्टिंग ॲड करून एक टँक आपला रेडी होण्यासाठी सर्वसाधारणपणे 65 ते 70 हजार एवढं आपल्याला कॉस्टिंग ही येते. ओके, 65 ते 70 म्हणजे पूर्ण एक टँक प्रॉपर रेडी होऊन ज्यामध्ये आपण मासे सोडू शकतो, इथपर्यंत आपल्याला एका टाकीला 65,000 to 70,000 कॉस्टिंग होऊ शकते. आता हे डिपेंड अपॉन तुमच्या इकडच्या मार्केट रेटवरती, तुम्ही कशाप्रकारे त्याचं कन्स्ट्रक्शन करता त्यावरती डिपेंड आहे. ओके, सर्वसाधारणपणे आपण एक 70,000 पकडून चाला. ओके, मग ते मल्टिप्लाइड करा तुम्ही की तुम्हाला किती टाक्या लावायचे आहेत. तर हा तुमचा कॉस्टिंग, तुमचा प्रोजेक्ट कॉस्टिंगमध्ये इन्क्लुडिंग होतो. ओके, त्याच्यानंतर जे आपल्याला लागतात, जे मेन आहे माशांची पिल्लं. ओके, तिलापिया मासा आपण बायोफ्लॉकमध्ये करू शकतो, रोहू कटला मासा आपण याच्यामध्ये बायोफ्लॉकमध्ये करू शकतो, वेनामी करू शकतो आपण. ओके, तर ह्या सर्वांची पिल्लांची जी काही कॉस्टिंग असते ती आपली वेगळी, ती आपली रनिंग कॉस्टिंगमध्ये ती आपल्या येते. ओके, तिलापियाचा एक पिल्लू सर्वसाधारणपणे ₹3 सुरुवात असते. ओके,
₹3 ₹4 काही काही जणं कमी पैशातसुद्धा देतात. ओके. पण बायोफ्लॉक जो फेल होतो, जे लोकं बोलतात बायोफ्लॉक फेल होतो. ओके. तर बायोफ्लॉक फेल होण्यासाठी सर्वात मोठं कारण जे आहे ते आहे माशांची पिल्लं. माशांची पिल्लं म्हणजे तुम्ही कोणाकडून माशांची पिल्लं घेता. ओके. मग काही खूप जण अशी आहे जी माशांची पिल्लं सप्लाय करतात आपल्या महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्राच्या बाहेर तर खूप जास्त इश्यू चालतात. ओके. जे तुम्हाला तलावातले मासेची पिल्लं पकडून तुम्हाला देतात, ते होतात, मोठी होतात. ओके. पण त्यांना वेळ लागतो. मग ह्याच्यासाठी सोल्युशन्स काय? तर तुम्ही रजिस्टर हॅचरीजमधनं तुम्ही माशांची पिल्लं ही विकत घ्यायची. ओके. कॉस्टिंग थोडीफार पाठीपुढे जाते माशांची. ओके. बेसिक कॉस्टिंग रजिस्टर हॅचरीमध्ये जे आहेत ते ₹2.5 आणि पासून सुरुवात आहे. मग ₹2.5 ₹3 हे आपल्या साईजवरती ते डिपेंड आहे. ओके. त्यामुळे माशांची पिल्लं विकत घेताना खूप काळजी घ्यावी लागते, कारण आपलं पूर्ण कल्चर, आपलं पूर्ण लावलेलं कन्स्ट्रक्शन कॉस्ट जे आहे, जे आपण रिटर्न घेणार आहोत, ते सर्व डिपेंड आहे आपल्या माशांच्या पिल्लांवरती. ओके. त्यामुळे माशांची पिल्लं घेताना खूप काळजी घ्यायची. शक्यतो 2-3 वेळा समोरच्याला फोन करायचं, जमलंच तर स्वतः जाऊन प्रत्यक्षात भेटायचं. ओके. आणि मग आपण आणि इतरही लोकांना आपण विचारून विकत घ्यायची. म्हणजे जे कोणी एक्सपर्ट आपल्याकडे असतील, ज्याने ऑलरेडी विकत घेतलेले असतील पिल्लं, तर त्यांचे सल्ल्यानेच आपण ही पिल्लं घ्यायची. स्वस्तात भेटत आहे म्हणून पिल्लं घ्यायची नाही, तर तुमचा बायोफ्लॉक हा तुमचा फेल होऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर आहे की चांगल्या क्वालिटीचं सीड आपण ओळखणार कसं? आता समोरचा बोलू शकतो की नाही नाही बाबा माझं चांगलं आहे, तू घे, मी तुला तुला सर्टिफिकेट देतो, तुला मी असं करतो तसं करतो. ओके. तर चांगल्या माशांची पिल्लं हे ओळखायचं सर्वात मोठं आणि सोपं प्रकार म्हणजे